संतोष देशमुख हत्या प्रकरणातली आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी आता समोर येते। देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड सुदर्शन घुलेसह 3 आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाला मिळाली आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी एबीपी माझाच्या वृत्ताला दुजोरा दिलाय। सुदर्शन घुलेने या प्रकरणात हत्येची कबुली दिलेली आहे। त्याच्यासह जयराम चाटे, महेश केदार यांनीही गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। एबीपी माझाच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह माहिती आली आहे। या कबुलीमुळे मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा पाय आता आणखी खोलात अडकलाय। आधी गुन्हा केला नाही असा दावा करणाऱ्या घुलेला आवादा कंपनीचा धमकीचा व्हिडिओ दाखवल्यावर तो बोलायला लागला। होय, आम्हीच अपहरण केलं, आम्हीच खून केला अशी कबुली आता घुलेने दिली आहे। खंडणी प्रकरणी देशमुख हे अडथळा होत होते असं त्यांनी म्हटलंय। आवादा कंपनी परिसरात देशमुख आणि ग्रामस्थांनी मारहाण केली। प्रतीक घुलेचा वाढदिवस असतानाच आम्हाला मारहाण झाली, त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग मनात होता म्हणून हत्या केल्याचं घुलेने कबूल केलंय। अशी एक्सक्लुझिव्ह माहिती आता समोर येते। दरम्यान 3 आरोपींनी पोलिसांना नेमकी काय कबुली दिली आहे जाणून घेऊया। सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। खंडणीचा व्हिडिओ दाखवताच मास्टरमाइंड सुदर्शन घुलेने हत्येची कबुली दिली। होय, आम्हीच देशमुखांचं अपहरण केलं। देशमुख आणि ग्रामस्थांकडून आवादा कंपनी परिसरात मारहाण झालेली। आमचा मित्र प्रतीक घुलेच्या वाढदिवशी झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करत आम्हाला आव्हान दिलं आणि त्याचाच राग होता मनामध्ये, अशी आरोपींनी आता कबुली दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। सरपंच संतोष देशमुख खंडणीत अडथळा होत असल्याची घुलेने कबुली दिली आहे। 29 डिसेंबरला विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये बैठक झाली। नांदूर फाट्यावर तिरंगा हॉटेलात देखील विष्णू चाटेसह बैठक झालेली। तर देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ शूट केल्याची महेश केदारने कबुली दिली। दरम्यान संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी यावर काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण सगळं फास्ट ट्रॅक कोर्टात चाललं पाहिजे आणि लवकरात लवकर या जे प्रकरण आहे या प्रकरणाचा निकाल लागून आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। दरम्यान देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी गुन्हा कबूल केल्यावर हा कराडला वाचवण्याचा डाव असल्याचा संशय विरोधकांकडून व्यक्त करण्यात आलाय। नेमकं ते काय म्हणालेले आहेत आपण जाणून घेऊया। ह्या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री काही काळ करत होते। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था याची अवस्था अत्यंत दारुण झालेली आहे। याचं कारण गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले आहेत। जो मेन आरोपी त्याला सोडून इतर आरोपीमध्ये टाकलं आणि दुसरा जो एक होता साथीदार त्याला मेन आरोपी केलं। हा सुद्धा मेन आरोपी कोण आहे त्याला सुद्धा याच्यात घेतलं पाहिजे। याच्यासाठी तर मी एसपींना वेगळं पत्र देणार आहे। या सगळ्यांना गाईड करणारे, व्हॉट्सॲपवर चॅट असणारे हे धनंजय मुंडे होते, म्हणून यांना सहआरोपी केलं जात नाहीये। यांना जर सहआरोपी केलं गेलं, त्यांचे फोन जप्त झाले, तर हे हात सरळ धनंजय मुंडेपर्यंत जात आहेत असं हे जे वाटतंय त्याच्यावर कुठेतरी पडदा घालण्याचा प्रयत्न होतोय आणि तो होऊ देणार नाही। दरम्यान या सगळ्या संदर्भात मनोज जरांगे नेमकं काय म्हणतायत, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूया। वाईट वाटतं की एका चिल्लर कामासाठी एक चांगल्या लेकराचा यांनी खून केला, यांनी बळी घेतला, हे इतकं वाईट झालं। 1 नंबरच्या आरोपींना हे करायला लावलं, हे त्या आरोपीनं बाकीच्यांनी कबूल केलं। याचाच अर्थ आता यांना फाशी व्हायला पाहिजे। याचाच अर्थ असा होतो की हे लोक सगळे धनंजय मुंडेचे आणि ह्या कटात धनंजय मुंडे सहभागी। ही लय महत्त्वाचा विषय। आता सरकारनं याला फुलस्टॉप द्यायचं काम केलं आहे। धनंजय मुंडेला हे करायला नाही पाहिजे आणि हे पापा अजितदादांनी सुद्धा डोक्यावर नाही घ्यायला पाहिजे। विशेष करून याला याच्या दादाचा सुद्धा हात आहे की काय मग असं वाटायला सुरुवात होईल। म्हणून अजितदादा पवारांनी सुद्धा धनंजय मुंडे या कटात सहभागी असल्यामुळं त्याला 302 मध्ये घ्यायला पाहिजे। तो हाय म्हणजे हाय। दरम्यान या सगळ्या संदर्भात भाजपचे आमदार सुरेश धस नेमकं काय म्हणतायत बघूया। की काही अधिकारी, त्याच्यानंतर काही खाजगी लोक ज्यांचा वावर संतोष देशमुखांच्या खुनाच्या अगोदर 2 दिवस तिथं राहिलेला आहे, नंतर 2 दिवस राहिले आणि यांना पळून जाणारे, मदत करणारे लोक, ह्या सगळ्यांचं सुद्धा इन्व्हॉल्वमेंट आणि त्यांचा त्याच्यामधला रोल काय तो पुढे येणं आवश्यक आहे। आणि आम्हाला आशा आहे की फायनल चार्जशीटमध्ये या लोकांचे रोल सुद्धा प्ले जे झालेले ते दिसतील। दरम्यान संतोष देशमुखांची हत्या ही धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरूनच करण्यात आली असा आरोप
मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केलाय. तर नाव न घेता सुरेश धस यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. पाहूया. कारण धनंजय मुंडेचेच कार्यकर्ते आहेत ते. धनंजय मुंडेला पैसे देत होते, त्याच्याच पक्षातले, त्याचेच कार्यकर्ते, आणि रोज त्याच्या जवळ राहत होते. त्याच्या बळाशिवाय, शक्तीशिवाय, त्यांनी पाठबळ दिल्याशिवाय यांच्यात धमक नाही. तर देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवादाच्या ऑफिस बॉयचा जबाब हा अत्यंत महत्त्वाचा ठरलाय. 6 डिसेंबरला आवादा कंपनीत सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिली असं ऑफिस बॉयने आपल्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे. दरम्यान ऑफिस बॉयने आपल्या जबाबात नेमकं काय म्हटलंय बघूया. सहा डिसेंबर 2024ला आवादा एनर्जी कंपनी परिसरात सुदर्शन घुलेचा साथीदारांसह गोंधळ पाहायला मिळाला. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वॉचमनला मारहाण झालेली. तर कराडचा माणूस असल्याचं सांगत घुलेकडनं 2 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली. कंपनी बंद करण्याची धमकी देण्यात आली. संतोष देशमुखांची कंपनी बंद न करण्याची विनंती आणि लोकांचा रोजगार न बुडवण्याची विनंती मग त्यांनी केलेली होती. सरपंच तुला बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही अशी घुलेने मग देशमुखांना धमकी दिली असं या जबाबात पुढे नमूद करण्यात आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.